नमस्कार, मी कल्पना कल्पना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. पुन्हा एकदा नवीन आणि खास असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे. एक मिनी बॅग शिवते मी. खूप दिवसाचं कटिंग करून ठेवलं होतं, तर आधी शिवायला घेतलंय. तर बेल्टसाठी मी या पट्ट्या जोडून घेते आणि हे बघू शकता. याच्यावर तुम्हाला जर नाव दिसत असेल ना, ती याच्यापासून एक मी वस्तू बनवली होती. तर तुम्ही ओळखू शकता. आपलं कल्पना चॅनल आहे, त्याच्यावर मी ही वस्तू बनवून दाखवलेली. तर त्यातलं आता 2-3 वर्ष वापरली मी ती वस्तू आणि आता नंतर मग त्याच्यापासून आज आपण मिनी बॅग बनवणार आहोत. कापड हे कसं इको फ्रेंडली असतं, आपण ते धुवू पण शकतो आणि वारंवार वापरू पण शकतो. तर हे मी 2-3 वर्ष वापरलं आणि आता ते कापड धुवून इस्त्री वगैरे करून त्याच्यापासून एक छान वस्तू बनवणार आहे. काही वापरलेल्या वस्तूंशी आपल्या भावना जोडलेल्या असतात, त्यामुळेच मग या वापरलेल्या कापडापासून मी नवीन वस्तू तयार करते आहे. या अखंड पट्टी तयार केली आहे, त्याच्यापासून आपण बेल्ट तयार करणार आहे. साधारण 3 इंच रुंदीची आहे ही पट्टी. या बेल्टला थोडासा जाडपणा येण्यासाठी आपण या पट्टीमध्ये आपण थोडंसं दुसरं कापडाचे तुकडे टाकूयात, म्हणजे पट्टी टाकूयात. तुम्हाला जर बॅग शिवायची असेल ना, असं तुम्ही कटिंग करून ठेवू शकता. फक्त स्पंज कटिंग नाही करून ठेवायचा, कारण स्पंज जास्त बरेच दिवस राहिला तर खूप चपटा होऊन जातो. मग याच चॅनलवर मी तुम्हाला माझा एक स्टॉलचा व्हिडिओ पण तयार करून दाखवलेला आहे, म्हणजे बॅगची पर्सची विक्री कशी करायची याच्यावरच मी तो व्हिडिओ केलेला आहे. आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे बघा. जसं वेळ मिळेल तसे अशी आपली वस्तू बनवून म्हणजे तयार करून ठेवायच्या. भरपूर प्रमाणात अशा वस्तू तयार करून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला ऐन वेळेला गडबड होत नाही. आणि कसं स्टॉल लावायचं म्हटल्यावर स्टॉलवर आपल्या भरपूर वस्तू पण पाहिजे. दोन्ही बाजूने अर्धा इंच फोल्ड करायचं आहे, पुन्हा एकमेकांवर ठेवून तिथे छान असा बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. सिंगल कापडाचा बेल्ट कधी कधी खूप पातळ होतो, त्यासाठीच मग या बेल्टमध्ये मी अस्तरचा एक तुकडा वापरला आहे. इथं दोन्ही बाजूने टिप द्यायची आहे, म्हणजे छान बेल्ट तयार होईल. बॅग मेकिंगविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मला. तुम्ही जर अशा कापडी पर्स बॅग शिवत असाल ना आणि तुमचे काही प्रश्न असतील त्याविषयी, तर नक्की इथं मला विचारा. कमेंटमध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. दोन्ही बेल्ट असे सारखे करून घ्यायचे बरोबर. जास्तीचे कट करून टाकते. आता हे बेल्ट बाजूला ठेवते जरा वेळ. ते आता मेन फॅब्रिकचे 2 तुकडे घेतलेत बघा. आता मीच सांगते तुम्हाला कशाचं कापड आहे. आकाशकंदिलासाठी का वापरलेलं कापड आहे. आपल्या कल्पना चॅनलवर मी या खणाच्या कापडापासून आकाशकंदील बनवून दाखवला होता. आता त्यापासूनच आपण याची मिनी बॅग करणार आहोत. तर त्यातलं मी मधलं कापड घेतलं, म्हणजे 2 तुकडे घेतले त्यातले. इथे शॉपिंग बॅग पण घेतलेली मी अस्तरसाठी आणि आपण याला स्पंज पण वापरणार आहे. तर एका तुकड्याची रुंदी आहे 9 इंच आणि याची उंची आहे 11 इंच. इथं बघू शकता हा स्पंज घेतलाय. आपण नव्या साड्या किंवा कपडे आणतो ना, त्याच्यामध्ये असा स्पंज येतो, तो स्पंज घेतलाय मी इथं. त्याचे 2 तुकडे तयार करून घेऊ, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल. तर तुम्ही कॉटनचं अस्तर सुद्धा वापरू शकता. आता मी कटिंग करून ठेवलं, तर मग आता मी ही शॉपिंग बॅगच वापरते. चांगली असते टिकायला ही पण शॉपिंग बॅग. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं जर असेल ना, टिकते भरपूर दिवस. खाली शॉपिंग बॅग ठेवली आहे, मध्ये स्पंज ठेवला आहे आणि त्यावर खणाचं कापड ठेवते. तर आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची किंवा चारही बाजूने जोडून घ्यायचं आहे. क्विल्टिंग करताना मी 5 नंबरची टिप द्यायची. सगळीकडून आता सारखी टिप देऊन घेते. जास्तीचा स्पंज कट करते, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल. स्पंज बघू शकतो तुम्ही, असे तुकडे जरी असले ना तरी आपण याचा वापर करू शकतो. याला क्विल्टिंग केलं की बरोबर आतमध्ये याच्या झाकून जातं. याला चारही बाजूने टिप देऊन घेऊ. जास्तीचे कट करून टाकते स्पंज आणि कापड. आता दोन्ही तुकडे एकसारखे करून घेते व्यवस्थित. जास्तीचा स्पंज कापड कुठं दिसत असेल ते कट करून घेते. आता बेल्ट जोडायचे तर आपल्याला याला याच्या मध्ये करायचं आहे. थोडासा कट दिला, इथं मार्किंग केले मध्यावर आणि मार्किंगच्या बाजूला साधारण 1.5 इंच मार्जिन सोडलं इकडं आणि याही बाजूला 1.5 इंच मधल्या मार्किंगपासून. आणि बेल्ट बघू शकता असे या पद्धतीने जोडून घ्यायचे. तिथं अगदी छोटीशी मिनी बॅग तयार होणार आहे आपली. याही तुकड्याला आपण असंच या प्रकारे बेल्ट जोडून घ्यायचे. आता आपण इथं बेल्ट जोडल्यानंतर चेन जोडून घेणार आहोत. तर ही 5 नंबरची चेन घेतली आहे मी आणि चेनची सुलट बाजू इथं या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूला ठेवायची आहे. दोन्ही याच्या सुलट बाजू समोर समोर आल्या पाहिजेत. आता चेन इथं कट करायची, थोडीशी जास्त कट करते, अर्धा इंच. आपल्याला याच्यात अजून रनर पण टाकायचा आहे. आता ही चेन खालच्या दिशेला वळवायची आहे. बेल्ट पण असं वरच्या दिशेला घ्यायचे आणि याच्यावर इथे एक डापटीप देऊन घ्यायची आहे. दुसरा तुकडा घ्यायचा आहे बेल्ट जोडलेला. इकडचं बेल्ट असं खाली करायचं आहे आणि ही चेन या तुकड्याला जोडायची. असं जोडताना हे बेल्ट अगदी समोर समोर आलीत की नाही बघायचं आहे. बेल्ट मागं पुढं व्हायला नको. आणि असं इथं जोडून चेनच्या दिशेने टिप द्यायची आहे. या बाजूला दाबटीप द्यायची राहिली आहे, तिकडे दाबटीप देऊन घेते. आता ही चेन जोडल्यानंतर याच्यामध्ये रनर टाकून घ्यायचा आहे. आपल्या याच चॅनलवर चेनमध्ये रनर टाकण्याचे 3-4 प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. चेनमध्ये रनर टाकण्याची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला सहज जमेल. प्रॅक्टिस केली की कोणतीही गोष्ट नक्कीच जमते. या बाजूने पण आपण रनर टाकून घेऊ.
इथं चेनच्या एका बाजूकडील तार मी मोकळी केली आहे आणि त्या मोकळ्या केलेल्या तारेमधून हा रनर टाकून घेतलाय. नंतर चेनची दुसरी बाजू या रनरमध्ये थोडीशी पुढे सरकवली आणि जी तार आपण मोकळी केली होती त्या बाजूने तार ओढून घेतली की याच्यामध्ये रनर टाकला जातो. आता दोन्ही बाजू व्यवस्थित जुळवायच्यात आणि बाजूने टीप द्यायची आहे. नुकताच मी शिवणकामातील 22 युक्त्या किंवा माझ्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पर्स हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते दोनही व्हिडिओ नक्की बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. बॅगच्या दुसऱ्याही बाजू एकमेकांवर व्यवस्थित जुळवायच्या आहेत आणि छान दोनदा टिप देऊन पक्क करून घ्यायचे. व्हिडिओच्या आधीमध्ये अशी बारीक सारीक माहिती तुम्हाला मी देतच असते, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दोनदा टिप देऊन घेऊयात आपण, पक्क होईल म्हणजे छान. जास्तीची चेन कट करून टाकू. चेनच्या ओपन भागातून आपण ही पिशवी उलटवून घेणार आहोत. याला जो आपल्याला बेस करायचा आहे, परंतु ही अशीच शिवल्यानंतर कशी दिसते तुम्हाला दाखवते मी. त्यापैकी अशी आयताकृती उभट पिशवी तयार होईल आपली ही. अशा प्रकारे पिशवी तयार होणार आहे, पण याला आपल्याला खाली बेस देऊन बघूयात आपण. याला बेस दिल्यानंतर ही कशी म्हणजे वेगळा आकार तयार होऊ शकतो याला. त्यासाठी पुन्हा पलटी करून घेते ही पिशवी. आता बेस देण्यासाठी काय करायचं आहे हे बघा. या पिशवीमध्ये असा हात टाकायचा आणि हा जो कॉर्नर बरोबर असा किरपा करायचा. इकडची शिवण आणि इकडची शिवण अशा जुळवायच्यात व्यवस्थित अशा एकसारख्या. इथून साधारण 1.5 इंचावर मार्किंग करते मी. हे बघा इथं टीप देऊन घ्यायची आहे. दोनदा टीप देऊन म्हणजे छान पक्क होऊन जाईल. बाजूने पण हे बघा असा कॉर्नर इथं हात टाकायचा आतमध्ये. इकडची शिवण आणि इकडची शिवण बरोबर एकमेकांवर जुळल्या गेल्या पाहिजेत या पद्धतीने. अशा फक्त 1.5 इंचाचा बेस करायचा आहे आपल्याला इथं. हे बघा इथून मी शिवण आहे ना, शिवणीचं टोक इथपर्यंत 1.5 इंच घ्यायचं. जास्त मोठा नाही द्यायचा बेस आपल्याला. आणि अशी सरळ रेष ओढायची. आतले कोपरे तुम्ही तसे कट करून टाकू शकता आणि सगळीकडून पायपिंग केली तरी चालेल. परंतु मी आता असंच ठेवणार आहे, नंतर पायपिंग करेल याला. ते पिशवी तुम्हाला उलटवून दाखवते. छानपैकी आपली बॅग तयार झाली. थोडंसं वेगळा शेप आला याला नेहमीपेक्षा. हे बघा उभट असा आयताकृती शेप आला आहे आणि छान याच्यावर शुभचिन्ह पण आहेत. असं कापडावर पेंटिंग करण्यासाठी तुम्ही कोणतेही फॅब्रिक कलर वापरू शकता. फॅब्रिक कलर अगदी 25 ते 30 रुपयांपासून छोट्या बाटलीमध्ये येतात. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, व्हिडिओला हाईपही द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. एखादी छानशी कमेंट करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते मला सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचतात. चला तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. धन्यवाद.